सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 124 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन संग्रामच्या मम्मीला आणि नयनाला त्या कधीच विसरणार नाहीत आणि त्याला डोक्यातून काढणार नाहीत अशी धमकी देऊन पुन्हा त्याच्या घरी गेला आणि त्यांचं हवापाणी परत आलं आणि त्या सुखावल्या. मागच्या वेळी अर्जुन निघून गेला होता त्यावेळी त्यांचं हवापाणी गायब झालं होतं. ते आता यावेळी अर्जुन आला आणि त्याच वेळी सुरू झालं. मग संग्रामचे पप्पा त्याच्या मम्मीला म्हणाले, अगं तुला आता तरी अक्कल येऊ दे आणि तू नीट वाग. तुला माहीत नाही अर्जुन सर किती मोठ्या मनाचे आहेत. आणि त्यांना पुढे काही बोलू न देता संग्रामची मम्मी तोऱ्यात म्हणाली, त्यांचं मन किती मोठं आहे हे बघायची काही गरज नाही मला. आणि आधी मला सांगा, तुम्ही संग्रामच्या लग्नाला गेला होता का? आणि संग्रामचे पप्पा आता थोडेसे शांत झाले आणि नयना म्हणाली, मम्मी पप्पा गप्प आहेत, याचा अर्थ ते नक्कीच लग्नाला गेले होते. आणि त्या लग्नाची चर्चा आहेच की न्यूजवर. खूपच ग्रँड वेडिंग झाली आहे. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, मी असते ना तर अजिबात हे लग्न होऊ दिलं नसतं. मला तुरुंगात टाकलं ते अर्जुन देसाईनं. आणि आता तुमचा दिवटा चिरंजीव कुठे राहतोय? त्याच्या बायकोला घेऊन नक्कीच घर जावई म्हणून राहिला असेल, सगळी लाजबरू सोडून. आणि घास म्हणावं आता बायकोच्या घरी भांडी आणि तिच्या ताटाखालचं मांजर होऊन राहा. आणि आता इतक्यात ऑफिस सुटलं होतं. जितेंद्रही आला. त्यानं सुद्धा ती चर्चा ऐकली आणि त्याला इतक्या दिवसातून घरी आलेला बघितला. आणि नयना म्हणाली, जितेंद्र तू आत्ता येतोस? अरे आम्ही इतके दिवस कसे होतो याची चौकशी तरी केलीस का तू? तशी त्याची मम्मी म्हणाली, काय जितेंद्र काय बोलते नयना? नक्कीच तूही त्या लग्नात गेला होता ना? मला खात्री आहे. काय झालंय माझ्या मुलांना कुणास ठाऊक. तुमच्या मम्मीला त्यानं तुरुंगात टाकली आणि तुम्ही तिकडे एन्जॉय करताय त्याच्यासोबत जाऊन. जितेंद्रले मला काहीही खायला दिलं नाही त्या माणसानं. आणि जितेंद्र म्हणाला, कमॉन मम्मी खोटं बोलू नकोस. मी स्वतः माझ्या डोळ्यांना बघितले की तू चक्क 5 स्टार हॉटेलमधलं जेवण खात होतीस. मी संग्रामनं सुद्धा बघितलं. तू गायब झाली असा पप्पांचा फोन आला आणि आम्ही दोघेही खूप घाबरलो. पण जसं आम्हाला अर्जुन सरांनी सांगितलं की तू तुरुंगात आहेस, मस्त एन्जॉय करतेस, तेव्हा आम्ही निर्धास्त झालो. आणि चक्क तू काय म्हणत होतीस माहीत आहे का? सांगू का? मम्मी तू म्हणत होतीस की बरं झालं, जर असं रोज जेवण मिळणार असेल, हवा मिळणार असेल तर तुरुंगात येऊन बसायला काय हरकत आहे. मम्मी तू असंच म्हणत होतीस हो ना? आणि हे ऐकलं तसं संग्रामची मम्मी चकितच झाली आणि म्हणाली, आता हे सगळं तुम्हाला कसं माहीत? मी असं म्हणाले होते. जितेंद्र म्हणाला, म्हणजे मम्मी हे सगळं खरं आहे ना? आणि तुला तुरुंगात ठेवली होती तुझ्या सेफ्टीसाठी. तू म्हणत होतीस की मी आत्महत्या करते आणि संग्रामच्या लग्नात विघ्न घातला असतंस तू. आणि संग्रामची मम्मी मनापासून म्हणाली, जितेंद्र अरे खरं आहे हे. मी 5 स्टार हॉटेलमधलं जेवण खाल्लं, पण अर्धं सत्य आहे ते. मी आदल्या दिवशी मला फक्त हे जेवण दिलं आणि दुसऱ्या दिवशी काहीच नाही खायला दिलं. मी नाश्ता मागितला तर बंदुकीच्या गोळ्या दिल्या आणि पाणी मागितलं तर पेट्रोल दिलं. आणि जेवायला मिळणार पण थेट मधु संग्रामचं लग्न झाल्यावर त्यांच्या लग्नातली मेजवानी खायला मिळेल असं म्हणाले होते ते पोलीस. आणि खरं सांगायचं तर इतकी भूक लागली होती आणि मधु आणि संग्रामचं लग्न कधी लागतंय आणि कधी मला खायला मिळतंय असंच वाटत होतं. आणि आता जितेंद्रचे पप्पा खूप हसले आणि म्हणाले, म्हणजे तू सुद्धा मधु आणि संग्रामचं लग्न होऊ दे म्हणून देवाकडे प्रार्थना करत होतीस ना? आता ते कोणत्याही निमित्तानं असू दे, पण तू उपवास पकडून प्रार्थना केलीस, तेही निर्जली, विदाऊट पाणी. छान छान. आणि तुझ्या उपवासाचं फळ तुला लगेच मिळालं. 12 तासाच्या आत त्या दोघांचं लग्न झालं असं म्हणून पप्पा हसायला लागले. आणि बघ अर्जुन सरांनी तुझ्याकडून प्रार्थनाच करून घेतली की नाही, ते सुद्धा उपवास पकडून. याचा अर्थ कळतोय का तुला तो माणूस कसा आहे? सगळ्यात जास्त लग्नाला विरोध करणारी तू, पण तूच ते लग्न व्हावं म्हणून प्रेयर करायला लागली. आणि त्यांना बरोबर कळतं कुणाला कसं वठणीवर आणायचं. आणि त्याची मम्मी चिडून म्हणाली, तुम्ही गप्प बसा हो,
चुकीचा अर्थ काढू नका या घटनेचा. त्यानं खरंच मला उपाशी ठेवलं. पण आता जितेंद्र म्हणाला, मला नाही तुझं खरं वाटत मम्मी. अर्जुन सर कधीच असं करणार नाहीत. अगं मम्मी किती मोठ्या मनाचे आहेत ते माहीत आहे का तुला? आता संग्राम ज्या घरात राहतोय ते घर किती करोडचं आहे मला माहीत नाही. आणि तो आकडा जरी ऐकला ना तर धडकी बसेल आपल्याला. अगं आणि ते घर आणि आणखीन बरंच काही अर्जू सरांनी दिलं आहे त्याला. आणि आत्ता सध्या या घडीला त्याच्याकडे 2-2 कार आहेत, जमिनी आहेत, प्लॉट आहेत, फ्लॅट आहेत. आणि तो हनीमूनला स्वित्झर्लंडला निघाला. आणि हे ऐकून नयनाचा चेहरा पडला. तिच्या तर अपेक्षापेक्षा खूपच म्हणजे खूपच चांगलं झालं होतं संग्रामचं. आणि त्याची मम्मीसुद्धा चकित होऊन म्हणाली, काय इतकं सगळं मिळालं संग्रामला? तू स्वतः गेला होता का त्या बंगल्यामध्ये? जितेंद्र म्हणाला, हो. जे त्यांच्याशी चांगलं वागतात ना त्यांचे आणि ज्यांचे विचार चांगले आहेत त्यांना अर्जुन सर कधीच दूर करत नाहीत, नेहमी सपोर्टच करतात. पण जे खडूस असतात, जे त्यांना आवडत नाहीत आणि पहिल्याच नजरेत अर्जुन सरांना जे खटकतात ना त्यांना ते सोडत नाहीत. असं म्हणून त्यानं नयनाकडं बघितलं. आणि नयना आता गप्पच बसली. दरवेळीसारखी चुरू बोलत संग्रामचा अपमान करत नव्हती. कारण तोऱ्यात बोलायला तिला आता तिच्या डॅडीचा सपोर्टच नव्हता. नाहीतर तिने लगेच जितेंद्रला सुनावलं असतं आणि त्यालाही तुच्छ लेखलं असतं. आणि मग संग्रामची मम्मी म्हणाली, जितेंद्र कुठे आहे रे संग्रामचा बंगला? आणि जितेंद्र म्हणाला, कशाला? काही गरज नाही तिथे जाऊन त्याचं डोकं खायची. त्यांचा संसार आता सुरू होतोय आणि सुखात होऊ दे. आणि मी खूप हॅप्पी आहे. त्या डिम्पलपेक्षा खूप चांगली आणि रिच मुलगी आणि फॅमिलीसुद्धा जितेंद्रला मिळाली. तशी नयना म्हणाली, पण काय उपयोग, भीक म्हणूनच मिळालं ना सगळं. आणि जितेंद्रने तिच्याकडे थोडं रागात बघितलं आणि म्हणाला, मग तुम्ही काय करत होता? विकतच घेत होता ना तुकडा टाकून संग्रामला डिम्पलसाठी. आणि एक पालतू कुत्ता घेत होता तुम्हा त्याच्याशी खेळायला. आणि माझंही खेळणंच करून टाकलं होतंस की तू. आणि तुला सपोर्ट करायला आहेच माझी मम्मी. पण आता काय झालंय माहीत आहे का? जितेंद्रच्या गळ्यात आताही पट्टा आहे, पण प्रेमाचा. आणि तुम्ही मात्र त्याला सोन्याचा पट्टा घालून गुलाम बनवायला बघत होता. पण आता एक लक्षात ठेवायचं, तुम्हा दोघींपैकी एकीनेही सुद्धा संग्रामला अजिबात त्रास द्यायचा नाही. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आणि नयना, नवऱ्याचा रिस्पेक्ट कसा करायचा हे आता तू तुझ्या छोट्या जावेकडून शिक. आणि माझ्यासाठी कॉफी तू आणशील. तशी नयना चकित होऊन म्हणाली, जितेंद्र मी नाही किचनमध्ये जाणार. आणि जितेंद्र म्हणाला, मग बाहेरचा रस्ता तिकडे आहे आणि घराचा दरवाजा उघडा आहे. बॅग उचलायची आणि बाहेर व्हायचं. आणि जिथं तुला आयतं खायला मिळेल जिथं तुझा रुबाब चालेल तिथं जाऊन राहा, तुझ्या डॅडीच्या घरी. पण आय थिंक आता त्या घटनेनंतर तुझं डॅडीसुद्धा तुला माफ करणार नाहीत. समजलं का? कारण तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस नाही ना. आणि त्याची शिक्षा बिचारा तुझा इनोसंट भाऊ भोगतोय. आणि पर्यायाने तुझे मम्मी डॅडीसुद्धा. मला त्यांचं खूप वाईट वाटतं. मी हे सगळं सुद्धा बोलणार नव्हतो, पण आता वेळ आली आहे म्हणून बोलतोय. तुझ्या हक्कानं मला विचारलं की मी इथे येऊ का? मी तुला एक चान्स देऊन ये म्हणालो, पण तू सुधारली नाहीस तर मी सुद्धा तुझं सामान बाहेर फेकून देऊ शकतो. 5 मिनिटात कॉफी आली पाहिजे, असं म्हणून जितेंद्र आतमध्ये गेला. तरीही नयना सुंब जळाला पण पिळ नाही गेला अशा प्रकारेच वागत होती. आणि ती म्हणाली, मम्मी तुम्ही कॉफी करून घ्या, मी फक्त घेऊन जाणार. आणि नयनाच्या सासूने आता नाईलाजानं कॉफी करून दिली. नाहीतर त्या बाईला सवयच होती नयनाचं शेपूट धरून पळायची. आणि आता संग्रामनं इकडं इंद्राला फोन केला आणि म्हणाला, सर मी ऑफिसला येऊ का? आणि इंद्रा म्हणाला, संग्राम तुला काय मला गोळी घालून मारायचं आहे का अर्जुन सरांच्या हातून? कंपल्सरी सुट्टी आहे तुला लग्नाची, एन्जॉय कर. जितेंद्र आहे माझ्याकडे आणि मला ना आता अजिबात टेन्शन नाही कामाचं. आणि त्यानं फोन ठेवून दिला. अतुलसुद्धा आता ऑफिसला गेला होता. नेहाला तरी कुठं करमणार होतं त्या नवीन घरात. तीसुद्धा तिच्या घरी गेली होती.
या नवरा नवरीमध्ये मध्ये मध्ये करण्यापेक्षा. आणि पुन्हा गरज लागली तर बोलव मधू, असं म्हणून ती गेली. आणि आता मधू आणि संग्राम दोघेच इतक्या मोठ्या घरात होते. स्वित्झर्लंडला जाण्याची तयारी तर सुरूच होती. आणि संग्राम इतका लाजोळ होता की दिवसभर रूममध्ये बायकोला घेऊन बसणं त्याला शक्य नव्हतं. इथे फक्त आर्यन बाबूच इक्सर मारतात रोमॅन्सच्या बाबतीत. आणि मग मधू म्हणाली, संग्राम, मी आता ना पुढच्या वर्षी MBAचं सेकंड इयर कंप्लीट करेन आणि मीही काहीतरी सुरू करेन म्हणते. माझ्या डोक्यात ना खूप आयडिया आहेत. आणि संग्राम म्हणाला, काय करशील? मधू म्हणाली, मला ना डिझाईन करायला खूप आवडतं. मग असंच काहीतरी डिझाईनिंगबाबत कोर्स करून मीही छोटासा बिझनेस सुरू केला तर? संग्राम तिला हात जोडून म्हणाला, मॅडम, तुमचा नवरा इतका हुशार नाही. गरज लागली तर मदत मागा, हवी ती करून देतो. आता तुम्ही सगळे एकमेकांशी बिझनेस फॅमिलीतून रिलेटेड आहात म्हणून तुम्हाला सगळं माहीत आहे. आम्ही छोटे मिडल क्लास लोक. आणि मधू म्हणाली, असं का बोलतोस? हळूहळू तूही मला मदत कर. तू ही आयडिया सांग. संग्राम म्हणाला, ते बघू ना नंतर. त्याला आणखीन बराच वेळ आहे. आणि आता काय करायचं मधू? मला बोर होते. मी तुला काही आणून देऊ का बाहेरून? आत्ता सांग, लगेच आणतो. मधू म्हणाली, संग्राम, अरे नोकर आहेत, तू कशाला जाशील? संग्राम म्हणाला, हो का? मग तुला कॉफी करून देऊ? आणि तिनं आता त्याची दृष्टच काढली. आणि ती बोटं कपाळावर मोडली आणि म्हणाली, हजबंड बेबी, त्यासाठी सुद्धा नोकर आहेत. आणि संग्राम म्हणाला, अरे यार, मग मी काय करू? कपडे प्रेस करणं, भाज्या आणणं, किचनमध्ये जाणं, हीच तर सगळी माझी कामं. आणि आता इथे प्रत्येक गोष्टीला नोकर आहे, मग माझं काय काम? आणि आता मधू हसली, त्याचा हात पकडून तिच्या कमरेवर ठेवला आणि म्हणाली, यासाठी नोकर नको, फक्त हजबंड हवा. आणि तिनं त्याच्या कमरेवर पायानं मिठी मारली. तशी संग्रामनं तिला उचलून घेतली आणि हसून पुन्हा तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. आणि पुन्हा हे दोघे रोमॅन्टिक होऊन एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत बसले. आणि आता संग्रामची लाईफस्टाईल आणि मधूची लाईफस्टाईल नक्कीच वेगळी होती. दोघांनाही एकमेकांसोबत एवढ्या गोष्टी ॲडजस्ट करणं अवघड जाणार होतं. पण आता प्रेम असेल तर सगळं शक्य होतं, नाही का? आणि आता इकडे ऋषी आणि परीनं त्याच्या मम्मीलासुद्धा परीची गुड न्यूज सांगितली. आणि त्यांनाही खूप आनंद झाला आणि त्यांनी तिची दृष्ट काढली. आणि आज मग लंच ब्रेकमध्ये नेहमीप्रमाणे आर्यननं स्वीटीला फोन केला आणि म्हणाला, बेबी, आज काय आणायचं खायला? आणि स्वीटीनं पोटावर हात ठेवला आणि 2 वेळा म्हणाली, इमली, इमली. आणि आर्यन हसला आणि तोही 2 वेळा म्हणाला, ओके ओके. बेबी, नाव गिव मी अ किस 2 टाईम. आता मला माझा किस 2 वेळा दे. आणि घरी आल्यावर सुद्धा मला प्रत्येक गोष्ट 2-2 वेळा हवी. तशी स्वीटी हसली आणि म्हणाली, आर्यन, तू प्रत्येक गोष्टीत तुझाच फायदा कसा शोधतो रे? आणि आर्यन हसून म्हणाला, बेबी, इसीलिए तो बिजनेसमैन हूँ, और एक परफेक्ट बिजनेसमैन वही होता है जो किसी भी सूरत में अपना फायदा नहीं छोड़ता. आणि स्वीटी हसली आणि म्हणाली, अगदी बरोबर. बट आर्यन सर, इथे तुम्ही जास्त फायदा घेऊ नका माझा. कारण सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर आहेत आणि तुम्ही सगळ्यांच्या रडारवर आहात. नाहीतर बेडरूममध्ये पाऊल ठेवू देणार नाहीत तुम्हाला. आणि तो म्हणाला, असू दे, त्यातही फायदा माझाच आहे. मी आपले बेबी येण्याची वाट पाहील आणि मग तोपर्यंत लोहा तापलेला असेल आणि मग मी हातोडा मारणार. ते पण 2 वेळा. अगदी सगळी कसर भरून काढणार. तशी स्वीटी हसली आणि म्हणाली, आर्यन, तुझ्यामध्ये इतका रोमॅन्स कुठून येतो रे? रोमॅन्सचा बूस्टर डोस घेतोस का? आणि तो म्हणाला, नाही, तुझ्याकडे बघून मला रोमॅन्टिक व्हावं वाटतं. आणि बेबी, हे मला फक्त आत्ता जस्ट 1-2 वर्षापासून नाही होत. मी अगदी छोटंसं होतो ना, तूही अगदी छोटी होती, तेव्हापासून मला हे होतं. तू क्यूट बेबी होतीस आणि मीही तेव्हा किड होतो. आणि तेव्हाच माझ्यामध्ये रोमॅन्सचा किडा वळवळ करत होता. मग मी स्कूलमध्ये जात होतो, तू स्कूलमध्ये जात होती, तेव्हा माझ्या फिलिंग आणखीन वाढल्या.
मग मी कॉलेजला गेलो, तू माझ्या कॉलेजमध्ये आली आणि मग तर काही विचारूच नको. तुझाच पिच्छा करू वाटायचा. आणि स्वीटी आता पोटावर हात ठेवून ते सगळं स्पीकर मोठा लावून त्या दोन्ही बेबीला, पोटातल्या बेबींना ऐकायला देत होती आणि त्याच्या डॅडच्या रोमॅन्सचे किस्से त्यांना ऐकवत होती, तेही अगदी बोबड्या बोलात, लहान मुलासारखे. आणि आर्यन म्हणाला, आणि खरं सांगू का, जेव्हा माझं कॉलेज संपलं तेव्हा वाटलं की आता तुला प्रपोज केलं पाहिजे. स्वीटी म्हणाली, मग आधीपासूनच का नाही केलं? आधी एका शब्दानंही नाही बोलला. नेहमी मला त्रास द्यायचा. आणि आर्यन पुन्हा बोबड्या बोलत म्हणाला, तेव्हा वाटायचं की तू माझीच आहेस, माझ्या मामाची मुलगी आहेस, मग तुझ्यावर माझं जास्त हक्क आहे. दुसरं कोणी आपल्यामध्ये येऊ शकत नाही. आणि जर आला असता ना तर त्याला डायरेक्ट वरचा रस्ता दाखवला असता. आणि मग कधी ना कधी बोलायचं होतं. आणि मला हे नव्हतं माहीत की तू सुद्धा माझ्यावर इतक्या वर्षापासून प्रेम करतेस. आणि त्या डायरी, ओ माय गॉड बेबी, ते तर माझ्या आयुष्यातली ऑसम लव्ह स्टोरी आहे. आणि आता हे सगळं तन्वी ऐकत होती. त्या दोघांचं बोबडं बोबडं संभाषण आणि ते बेबीला ऐकत होते. आणि तिकडून आली आणि म्हणाली, बोला बोला, आता तुमच्या बेबींना अशाच गोष्टी सांगा. तसं आर्यन, बाय बेबी, टेक केअर म्हणून फोन ठेवून दिला. मग त्याचा लंच झाला. अर्जुन सर तर नव्हतेच, म्हणून आर्यनने अतुलला विचारलं की अंकल, इमली कुठे मिळेल? आणि अतुल खूप हसला आणि म्हणाला, माय गुडनेस आर्यन, तुझ्या डॅडने सुद्धा तू पोटात असताना हा प्रश्न मलाच विचारला होता. आता आर्यनसुद्धा हसला आणि मला, आय थिंक मग मला सुद्धा तुम्हालाच माझं लव गुरू करून घेतलं पाहिजे. आणि अतुल हसून म्हणाला, वाय नॉट? आणि मग संध्याकाळी तो एका फ्रूटच्या दुकानात गेला तिच्यासाठी इमली आणायला. आणि त्या दुकानदारानं एक बॉक्स शिल्लक होता तिकडं बोट दाखवलं. आणि आता आर्यन तिकडे गेला. तो चिंचेचा बॉक्स उचलणार इतक्यात त्या बॉक्सवर आणखीन कोणाचा तरी हात पडला. आणि तो चिंचेचा बॉक्स घेण्यासाठी त्या दोघांमध्ये भांडण लागते की काय असंच वाटलं, कारण ते दोघेही एकमेकांच्या हाताकडे खूप रागात बघत होते. आणि आर्यन म्हणाला, हात सोड, कारण मी पहिल्यांदा या बॉक्सला हात लावला, मग हा बॉक्स माझा. आणि तो दुसरा व्यक्ती म्हणाला, अजिबात नाही, या बॉक्सवर सगळ्यात पहिली नजर माझी पडली, त्यामुळे हा बॉक्स माझा. आणि आर्यन चिडून म्हणाला, आता जर तू हात नाही काढलास तर तुझा हात मी खांद्यातून काढेन आणि तुझा हॉस्पिटलचा खर्च वाढेल. आणि आता त्या व्यक्तीनं चेहऱ्याचा मास्कच काढला आणि म्हणाला, ओके, काढ माझा हात, असेल तुझ्यात हिंमत तर. असं ते दोघेही एकमेकांना खूप जास्त टशन देत होते आणि बोलत होते. आणि बघणाऱ्याला तर असंच वाटत होतं की आता या चिंचेच्या बॉक्ससाठी हे तिसरं महायुद्ध करतील की काय दोघं. पण जेव्हा त्या दोघांनी एकमेकांचे चेहरे पाहिले तेव्हा खूप खूप हसायला लागले, कारण तो दुसरा व्यक्ती ऋषी होता.